नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या ISKS 105 या अभ्यासक्रमाची ऑनलाईन परीक्षा कशा पद्धतीने द्यायची, तसेच ही परीक्षा देताना कोणते कोणते टप्पे असतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाकडून किंवा तुमच्या स्टडी सेंटरकडून तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो। हा आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर लॉग इन करायचे आहे। चला तर मग आता आपण पाहूया की रजिस्ट्रेशन आणि लॉग इन प्रक्रिया नेमकी कशी करायची। सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर वर दिलेली वेबसाईट लिंक सर्च बारमध्ये टाका। वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन नावाचे बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा। लॉग इन पेज ओपन झाल्यावर तुम्हाला मिळालेला यूजर नेम आणि पासवर्ड इथे टाका। दोन्ही माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या साइन इन या बटनावर क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला माय लर्निंग ही लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचा स्टुडंट डॅशबोर्ड ओपन होईल। या डॅशबोर्डवर तुम्हाला तुमचे नाव, PRN, ABC ID तसेच शैक्षणिक वर्ष ही सर्व माहिती दिसेल। मित्रांनो, आपण 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षाची परीक्षा देणार असल्यामुळे इथे ते वर्ष आधीच सिलेक्ट केलेले दिसेल। आता कोर्स डॅशबोर्डमध्ये तुम्हाला माय लर्निंग, फीडबॅक, प्रोसेस टू एक्झाम हे 3 ऑप्शन दिसतील। इथून तुम्हाला प्रोसेस टू एक्झाम या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल। इथे एक्झाम सब्जेक्टचे नाव दिसेल, खाली प्रोसेस टू एक्झाम हे बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा। यानंतर स्क्रीनवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, प्लीज प्रोसीड टू एक्झाम पोर्टल असा मेसेज येईल। आता तुम्हाला स्टार्ट एक्झाम या बटनावर क्लिक करायचे आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर एक इन्स्ट्रक्शन्स पेज ओपन होईल। मित्रांनो, परीक्षा सुरू करण्याआधी इथे दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा। उदाहरणार्थ, पुढील प्रश्नावर जाण्याआधी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करणे आवश्यक आहे। क्वेश्चन कलर मीनिंग, इथे काही रंग दिलेले असतात। व्हाईट म्हणजे प्रश्न अजून पाहिलेला नाही, रेड म्हणजे प्रश्न पाहिलेला आहे पण उत्तर दिलेले नाही, ग्रीन म्हणजे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आणि सेव्ह झालेले आहे। हे रंग लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। यानंतर खाली दिलेल्या नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। पुढील इन्स्ट्रक्शन पेजवर देखील काही माहिती दिलेली आहे, जसे एकूण 40 प्रश्न असून त्यासाठी एकूण वेळ 90 मिनिटे असेल। प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क असेल। एक्झाम सुरू झाल्यानंतर 80 मिनिटांपर्यंत आपल्याला एक्झाम एंड करता येणार नाही, तसेच वेळ संपल्यानंतर आपली एक्झाम ऑटोमॅटिक सबमिट होईल। त्यानंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा। यानंतर आय एम रेडी टू बिगिन या बटनावर क्लिक करा। कॅमेरा आणि स्क्रीन परमिशन, आता तुम्हाला स्क्रीन शेअरिंग आणि कॅमेरा ॲक्सेस यासाठी परमिशन मागितली जाईल। इथे तुम्हाला येस करायचे आहे। कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो, यूजर नेम, इव्हेंट नेम ही सर्व माहिती दिसेल। कॅमेरासमोर नीट बसून कॅप्चर इमेज या बटनावर क्लिक करा। लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना संपूर्ण वेळ कॅमेरा ऑन राहील आणि सिस्टम वेळोवेळी आपला स्क्रीनशॉट घेईल। हे स्क्रीनशॉट्स फक्त एक्झामसाठीच वापरले जातात। एक्झाम सुरू झाल्यानंतर डाव्या बाजूला रिमेनिंग टाइम, लाईव्ह कॅमेरा स्क्रीन, कॅन्डिडेट इमेज, किती प्रश्न सॉल्व्ड, अनसॉल्व्ड, नॉट व्हिजिटेड हा सर्व तपशील दिसेल। क्वेश्चन सॉल्व्हिंग प्रोसेस, या स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिलेला दिसेल। प्रत्येक प्रश्नाला एकूण 4 ऑप्शन दिलेले असतील। या ऑप्शनपैकी योग्य उत्तर सिलेक्ट करा आणि खाली दिलेल्या सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। अशा पद्धतीने सर्व प्रश्न सोडवा। जर आपण आपले सर्व प्रश्न वेळेआधी सोडवले असतील तर एंड टेस्ट या बटनावर क्लिक करा। त्यानंतर कन्फर्म विंडो ओपन होईल। सर्व माहिती तपासा आणि येसवर क्लिक करा। यानंतर तुम्हाला किती प्रश्न अटेम्प्ट केले, किती बरोबर याची माहिती मिळेल, म्हणजेच तुमची ऑनलाईन एक्झाम यशस्वीरित्या सबमिट झालेली असेल। विद्यार्थी मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला या ऑनलाईन एक्झामबद्दल संपूर्ण आणि स्पष्ट माहिती मिळाली असेल। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।